नमस्कार, रयत एज्युटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो। आज आपण विज्ञान भाग मधील प्रकरण क्रमांक 2 इयत्ता 9चे आपण पाहत आहोत। यामध्ये आपण अल्टरनेट मराठी आणि इंग्रजी म्हणजे मराठी आणि सेमीच्या माध्यमातील विद्यार्थ्यांना उपयुक्त व्हावे म्हणून आपण दोन्ही ॲट ए टाइम एका वेळेस आपण पाहणार आहोत। या प्रकरणामध्ये आपल्याला काही इयत्ता 8वी मध्ये आपण ज्या काही बाबी शिकलो होतो किंवा आता यामध्ये त्याच्या पुढे आपल्याला त्याची माहिती घ्यायची आहे। चला तर या प्रकरणाला आपण सुरुवात करूया। हे दिलेले तुम्हाला एक चित्र आहे, या चित्र तुम्ही व्यवस्थितपणे ऑब्झर्व करा आणि यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने विचारले इन व्हिच ऑफ दिस पिक्चर अबव वर्क हॅज बीन डन। वरील अशा कोणत्या चित्रामध्ये किंवा वरील चित्रामध्ये कार्य घडून आलेलं आहे का नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। कोणकोणत्या घटनांमध्ये आपल्याला कार्य झालेलं आहे का नाही हा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा। आता सामान्यपणे आपण कार्य घडलं म्हणजे नक्की काय म्हणतो? Generally, our mental or physically activity is referred to as work. म्हणजे सर्वसामान्यपणे आपण आपल्या कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक एखादे कार्य करून येत असतो, एखादी कृती करत असतो म्हणून त्याला आपण कार्य केलं, काम केलं असं आपण म्हणतो। आता म्हणजे जेव्हा आपण when we walk or run, the energy in our body is used to the necessary work. आता म्हणजे यामध्ये ज्या वेळेस आपण चालत असतो किंवा धावत असतो त्यावेळेसच आपण या ठिकाणी आपल्या शरीरातील कार्य किंवा ऊर्जा उपयोगात आणली जाते। आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की या सर्व चित्रामध्ये कार्य घडून आलेलं आहे का नाही? तर नाही। तर वी से दॅट अ गर्ल हु इज अ स्टडीइंग इज वर्किंग परफॉर्म्स वर्क बट दॅट इज अ मेंटल वर्क। आता पहिलं चित्र तुम्हाला जे दाखवलेलं आहे ते मुलीचं आहे, तर ही मुलगी काय कार्य करते का? तर अभ्यास करणाऱ्या ह्या मुलीने देखील कार्य केलेले आहे असे आपण म्हणू शकतो, परंतु ते एक मानसिक कार्य आहे, एक प्रकारचं ते एक बौद्धिक कार्य आहे असे आपण म्हणूया। तर तिने लिहित आहे त्यामुळे त्याला आपण ते एक मानसिक कार्य आहे असं या ठिकाणी आपण म्हणूया। इन फिजिक्स वी डील विथ द फिजिकल वर्क। वर्क हॅज अ स्पेशल मीनिंग इन फिजिक्स। या भौतिक शास्त्रामध्ये म्हणजे आपण या विज्ञानामध्ये ज्या ठिकाणी आपण अशा पद्धतीच्या काही वर्कचा कामाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे वर्क हे कार्य अशा एक ठराविक संकल्पना म्हणून आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे। भौतिक शास्त्रामध्ये आपण फिजिकली वर्कचा म्हणजे भौतिक कार्याचा विचार करत असतो। या भौतिक शास्त्रामध्ये कार्य या शब्दाला असा विशिष्ट अर्थ आहे, त्याचा ठराविक असा तो मीनिंग आहे। मग नक्की हे वर्क म्हणजे काय? वर्क इज सेड टू बी डन व्हेन अ फोर्स इज द अप्लाइड अँड an object cause displacement of the object. बघा या ठिकाणी ही व्याख्या आहे, वर्क इज सेड टू बी डन। वर्क तेव्हाच झालेला असेल केव्हा when force is the applied on the object. एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाइड झालेला असेल आणि त्याचा परिणाम काय होणार आहे? डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट। म्हणजे थोडक्यामध्ये एखाद्या वस्तूवर जर बल प्रयुक्त केले असेल तर त्या वस्तूचं आपल्याला विस्थापन झालेले तुम्हाला दिसून येते। शारीरिक दृष्ट्या कार्य घडून आले असे या ठिकाणी आपल्याला म्हणता येते। म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या आपण या ठिकाणी बेसिक मध्ये एखादी वस्तू जर आपण फोर्सली ढकलत असेल तर आपण त्या ठिकाणी ते काम झालं म्हणजे त्या वस्तूची जागा बदलली, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं। अशा पद्धतीने वर्क हा या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहोत। आता यू हॅव ऑलरेडी लर्न दॅट द वर्क डन बाय अ फोर्स ऍक्टिंग ऑन an object is the product of the magnitude of the force and the displacement of the object in the direction of the force. आपण इयत्ता 8वी मध्ये आपण शिकलेलो आहे की कोणत्या जर पदार्थावर आपण बल प्रयुक्त केल्याशिवाय त्या पदार्थामध्ये त्याच्या दिशेमध्ये असेल किंवा त्याच्या जागेविषयी असेल त्याच्यामध्ये विस्थापन झाल्या किंवा ती वस्तू एका ठिकाणाहून हलणार नाहीये हे आपल्याला माहिती आहे। एखाद्या पदार्थावरती प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिणाम आणि त्या पदार्थाच्या बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतके असते हे आपण इयत्ता 8वी मध्ये शिकलेलो आहे। म्हणजे वर्क म्हणजे टोटल एनर्जी किंवा जे काही वर्क असेल हे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येईल। कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन। म्हणजे या ठिकाणी आपण काय माहिती होतं तर आपल्याला तर work done when by a force acting on object in the product of the magnitude, product म्हणजे त्यांचा मल्टिप्लिकेशन त्यांचा गुणाकार of the force
of the displacement of the object in the direction of the force, that is work is equal to force into displacement. आता या ठिकाणी what are the different type of the forces and their examples? आता या ठिकाणी अनेक अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे फोर्सेस आहेत, अनेक अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे फोर्स या ठिकाणी उपलब्ध असतात किंवा त्याचे अस्तित्वामध्ये असतात. या बलाची कोणकोणती उदाहरणं आहेत ते आता या ठिकाणी आज आपण पाहूया. आता या ठिकाणी मीनाक्षी want to displace a wooden block from point A to point B along the surface of the table as shown in figure. खालील आकृतीमध्ये मीनाक्षीला काय करायचं आहे तर तिला लाकडाचा ठोकळा एका ह्याच्यावरती A पासून या B बिंदू पर्यंत तिला काय करायचं आहे, वुडन ब्लॉक तो काय करायचा तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तिला न्यायचं आहे. She has used force F for this purpose. Has all the energy she spent been used to produce acceleration in the block? Which force have been overcome using that energy? मग ही सर्व क्रिया करून घेण्यासाठी, ही क्रिया घडून येण्यासाठी काय करायचं आहे, आता हे उदाहरण आपण या ठिकाणी मराठीतून पाहूया. मीनाक्षीला एक लाकडी ठोकळा A आणि A या ठिकाणापासून B या ठिकाणापर्यंत विस्थापित करायचा आहे. आता एखाद्या ऑब्जेक्टची, एखाद्या वस्तूची आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं विस्थापन करायचं असेल तर त्याच्यावरती आपल्याला बल प्रयुक्त करणं आवश्यक आहे. आता यामध्ये त्याने त्यावेळी काय केलं, F एवढं समजा त्याच्यावरती बल लावलं तर खर्च झालेली ऊर्जा त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण करण्यासाठी वापरली गेली असेल का, तर ती ऊर्जा कोणत्या बलावर मात करण्यासाठी वापरली गेली असेल असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर A बिंदू A या ठिकाणचं जे काही ऑब्जेक्ट आहे ते आपल्याला B या ठिकाणापर्यंत त्याचं जर डिस्प्लेसमेंट करायचं असेल, त्याचं जर विस्थापन करायचं असेल तर त्याच्यावरती बल ह प्रयुक्त करणं आवश्यक आहे. बल प्रयुक्त केल्यानंतर त्या वस्तूचं या ठिकाणी विस्थापन झालेलं आपल्याला दिसून येते. मग या ठिकाणी यू मस्ट हॅव सीन द इव्हेंट ऑफ द डिपिक्टेड इन द पिक्चर B अँड C. पिक्चर B आणि C बघा, हे B चित्र आणि हे C आहे. यामध्ये काय सांगितलंय, when a child pulls a toy with the help of the string, the acceleration of the force is different from that of the displacement. आता आकृती ब आणि आकृती क मध्ये तुम्ही या ठिकाणी पहा तर या ठिकाणी मध्ये तुम्हाला दोन वेगवेगळ्या घटना दाखवलेल्या आहेत. हे तुम्ही बऱ्याच वेळा अनुभवलेल्या आहेत, तुम्ही बघितलं देखील असतात. आता या ठिकाणी एक लहान मूल गाडी खेळत असताना दाखवलेलं आहे. यामध्ये लावलेले बल आणि गाडीचे होणारे विस्थापन हे एकाच दिशेने दिसत नाही. याचप्रमाणे मोठ्या वाहनाला लहान वाहनाने ओढत जाताना देखील आपण पाहिलेलं आहे. मग या पद्धतीने या ठिकाणी वर कशा पद्धतीने घडून येईल. we see when a large vehicle toys a small one, the direction of the force and the displacement are different. In both of these cases, the direction of the force make and the angle with the direction of the displacement. यामध्ये या ठिकाणी काय घडून येतंय तर यावेळी बल आणि विस्थापन, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट यांची दिशा एकसारखी नसते. म्हणजे विस्थापनाच्या दिशेशी काही अंश कोनातून बल हे लावले गेलेले असते. अशा वेळी हे घडून आलेले कार्य आपल्याला कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल हे या ठिकाणी आता आपण पाहूया. When a child pulls a toy cart, force is applied along the direction of the string while the cart is pulled along the horizontal surface. In this case, in order to calculate the amount of work done, we have learned to convert the applied force into the force acting along the direction of displacement. आता ह्या उदाहरणामध्ये एक लहान मुलगी काय करते, गाडी खेळत बसलेली आहे. ती लहान मूल काय करते, खेळण्यातील गाडी दोरीच्या सहाय्याने ओढते आणि ज्या वेळेस हे दोरीच्या सहाय्याने म्हणजे हे तो काय करणार आहे, बल दोरीला लावणार आहे आणि दोरी त्या गाडीला ओढणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्या बल दोरीच्या दिशेने लावलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर अशा पद्धतीने ही गाडी जी काय असणार आहे ती क्षैतिज समांतर गाडी म्हणजे या ठिकाणी गाडी क्षैतिज समांतर म्हणजे हॉरिझॉन्टली सरफेस वरून काय करणार आहे, ते हॉरिझॉन्टली या पृष्ठभागावरून ती ओढली जाईल. आणि यावेळी हे जे काय टोटल घडून आलेलं जे काय वर्क डन आहे म्हणजे कार्य, आता हे कार्य करण्यासाठी कार्य आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी या बलाच्या जे काय विस्थापन आहे या बलाच्या विस्थापनाच्या दिशेत लागलेल्या बलामध्ये आपल्याला त्याचे रूपांतर करून घ्यावं लागणार आहे. Let us see here, F is the force applied
force and F1 it is the component of the direction of the displacement. Let us small s be the displacement, the work done, the amount of work done is given by. आता या ठिकाणी समजूया आपण F एवढं त्या ठिकाणी एकूण बल प्रत्यक्ष लावलेलं बल आहे आणि F1 हे विस्थापनाच्या दिशेने लावलेलं बल आहे असं समजूया आणि यस हे त्यातून त्याचे जे काय हालचाल झाली, जे काय अंतर कव्हर झालेलं आहे म्हणजे यस एवढं हे त्याचं डिस्प्लेसमेंट आहे असं समजूया, त्याचं विस्थापन आहे असं समजूया. मग यावेळी जर घडून आलेले एकूण कार्य जर आपल्याला पाहायचं असेल तर ते आपल्याला W इज इक्वल टू F1 इंटू S जे यांचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन असतं, प्रोडक्ट ऑफ द फोर्स अँड इट्स डिस्प्लेसमेंट. याला आपण इक्वेशन 1 असं नोट करूया. The force F applied on the direction of the string that is at an angle with the horizontal. Let us theta be the angle of that the string makes with the horizontal. We can determine the complement F1 of this force F which act in the horizontally direction by means of the trigonometry ratio. म्हणजे हे आपल्याला त्रिकोणमितीच्या सहाय्याने हे आपल्याला कॅल्क्युलेट करतं. बल ज्यावेळेस ह्या दोरीच्या दिशेने अशा पद्धती क्षितिज समांतर असते त्यावेळेस काही कोनातून ते बल हे प्रयुक्त केले जाते. हे त्रिकोणमितीच्या सूत्राच्या सहाय्याने आपण या ठिकाणी आपण काढू शकतो. आता कॉस थिटा या ठिकाणी कॉस थिटा बरोबर या ठिकाणी कोनालगतची बाजू आणि त्याचा असणारा कर्ण या आपण हे सांगू शकतो. म्हणजे cos theta is equal to F1 divided by F1. Therefore F1 is equal to F cos theta. म्हणून हे जे काय टोटल झालेलं जे वर्क डन आहे हे वर्क डन हे एकूण झालेलं कार्य आपल्याला W इज इक्वल टू F S cos theta. आता या ठिकाणी या थिटाच्या साह्यामध्ये जो काही झालेला बदल आहे त्याचं निष्कर्षण आपल्याला या चार्ट मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता वर्क डन वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे आपल्याला जास्त माहितीसाठी आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. SI युनिट द युनिट ऑफ द फोर्स इज न्यूटन आहे अँड द युनिट ऑफ द डिस्प्लेसमेंट इज मीटर. Thus the unit of the force is the Newton meter that is called joule. म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा की SI पद्धतीमध्ये बलाचे एकक हे न्यूटन आहे आणि विस्थापनाचे एकक हे मीटर आहे. म्हणून या कार्याचं एकक न्यूटन मीटर आहे, यालाच आपण जूल असं म्हणतोय. मग ते 1 जूल म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1 जूल बरोबर 1 न्यूटन इंटू 1 मीटर म्हणजे 1 जूल बरोबर 1 न्यूटन इंटू 1 मीटर. आणि CGS पद्धतीमध्ये CGS मध्ये यामधील युनिट त्याचं आहे बलाचे एकक आहे डाइन आणि विस्थापनाचे एकक आहे सेंटीमीटर. म्हणून यालाच आपण डाइन सेंटीमीटर असे म्हणतो आणि ह्यालाच डाइन सेंटीमीटर म्हणजेच 1 अर्ग असं याला म्हटलं जातं. आता 1 अर्ग म्हणजे 1 डाइन इंटू 1 सेंटीमीटर या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग. आता या पद्धतीने हे सांगत असताना ह्या वर्कचं कार्य घडून येण्याच्या काही पद्धती आहेत, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे यामध्ये आपण काही आता उदाहरण पाहूया. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. आता एका ठिकाणी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क हे कशा पद्धतीने सांगू शकतो आपण. डिस्कस द डिरेक्शन ऑफ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग द केसेस. पुलिंग अ स्टॉल्ड व्हेइकल म्हणजे काय, बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे. हे पॉझिटिव्ह आहे म्हणजे धन कार्य आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे ऋण कार्य आहे का, हा हे झिरो वर्क आहे म्हणजे शून्य वर्क आहे. तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे. एक उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर आपण या ठिकाणी ज्यावेळेस बंद पडलेल्या गाडीला आपण धक्का देतो त्या ठिकाणी कार्य घडून तर येणारच आहे. मग ती बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे आपण त्या ठिकाणी हे पॉझिटिव्ह वर्क आपण त्याला म्हणूया. तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे. आता झेल घेणे म्हणजे त्याचा पूर्णतः वेग मंदावेल, तो त्याचा वेग पूर्णतः संपेल, त्या वेगाला आपण अडथळा निर्माण केला, त्याला रेजिस्टन्स आपण आणला. मग ते वर्क झिरो वर्क मध्ये येणार का, म्हणजेच निगेटिव्ह वर्क मध्ये येईल का झिरो वर्क्स मध्ये येईल.
आता ह्या सर्व हे उदाहरणं जे काही बाकीचे इतर उदाहरणं ते तुम्ही वाचा, ही जे काही उदाहरणं आहेत याच्यातून आपल्याला असं आपल्याला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की द डिरेक्शन ऑफ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर द सेम. म्हणजे बघा, त्या बलाची दिशा आणि त्याचं विस्थापन होणार एका ह्याच्यामध्ये एका दिशेने असेल तर इन अदर केसेस द डिरेक्शन आर अपोजिट टू इच अदर while in the some cases they are perpendicular to each other. म्हणजे ही जी काही एक्झाम्पल आहे तर त्याच्या काही आपल्याला उदाहरणामध्ये अशा पद्धतीचं वरील उदाहरणामध्ये दिसून येईल. काही जे काही फोर्स आहे म्हणजे बल आणि विस्थापन आहे ह्यांची दिशा काही मध्ये तुम्हाला एकसारखी दिसेल, एकमेकाच्या विरुद्ध दिसेल, तर एकमेकाच्या काही या ठिकाणी परपेंडिक्युलर लंबरूप प्रमाणे देखील आपल्याला दिसून येईल. अशा वेळी ह्या बलामुळे घडून आलेलं जे काही कार्य असतं, त्या फोर्समुळे घडून आलेलं जे काही टोटल वर्क असतं, द वर्क डन बाय द फोर्स इन द फॉलोज, तर ते अशा पद्धतीने काढलं जातं. आता हे सर्वात महत्वाचं, when the force and the displacement are in the same direction, that is theta is equal to 0 degree, the work done by the force is positive. When the force एक पाहूया आपण. when the force and the displacement are in the same direction, the work done by the force is positive. ज्या वेळेस बलाचं विस्थापन आणि त्या बलाची दिशा, बलाची आणि त्या विस्थापनाची दिशा ही एकच असते, म्हणजे थिटा बरोबर हा 0 डिग्री असतो. त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य हे धन कार्य असते. आणि when the force and the displacement are in opposite direction, याच्या वरच्या अगदी विरुद्ध. तर काय त्याच्या अगदी विरुद्ध, तर ज्या वेळेस बलाची आणि विस्थापनाची दिशा ही एकमेकांच्या विरुद्ध असते, when the force and the displacement are in opposite direction, that is theta is equal to 180 degree, the work done by the force is negative. म्हणजे त्या ठिकाणी ऋण कार्य झाले असे आपण म्हणू. किंवा ज्यावेळी बलाची आणि विस्थापनाची दिशा ही एकमेकींना विरुद्ध असते तेव्हा त्या ठिकाणी जे घडून येलेलं कार्य असते म्हणजे ते कार्य हे ऋण कार्य असते. म्हणजे ज्यावेळेस थिटाची किंमत ही 180 अंश एवढी असते तेव्हा त्या ठिकाणी ऋण कार्य होते असे म्हणू. When the applied force does not cause any displacement, आता या ठिकाणी लावलेल्या बलामुळे एकतर काहीच त्याच्यातून विस्थापन घडत नाहीये, त्याला काही फरक पडत नाहीये. When the force and the displacement are the perpendicular to each other, the work done by its force is 0. आता ज्या काही गोष्टीमध्ये काय असतं, तर ज्या वेळेस बल लावलेले आणि बल लावले असता, बल त्याच्यावर कितीही फोर्स आपण अप्लाय केला तरी त्याचं डिस्प्लेसमेंट होत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला विस्थापन झालेलं दिसून येत नाही. किंवा आपल्याला ते बल आणि विस्थापन हे एकमेकांना लंबरूप असलेले दिसून येतील. म्हणजे त्या ठिकाणी थिटा हा 90 अंश एवढा असेल. त्यावेळेस ह्या बलाने केलेलं कार्य हे किती असणार आहे, तर ते कार्य 0 असणार आहे. तर या अशा पद्धतीने आपण जे काही बल आहे या बलाचं कार्य कशावर कोणकोणत्या गोष्टीवरती अवलंबून असतं. जर थिटा 0 डिग्री असेल, द वर्क डन इज द पॉझिटिव्ह, म्हणजे त्या ठिकाणी घडून आलेलं कार्य हे धन कार्य असणार आहे. जर थिटा हा 180 डिग्री असेल तर त्यावेळेस तिथं घडून आलेलं कार्य हे निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे थिटाची किंमत ज्या वेळेस कोण त्याच्यामधील असणार 180 अंश असेल त्यावेळेस तिथं निगेटिव्ह वर्क डन झालेलं असतं, निगेटिव्ह कार्य त्या ठिकाणी घडून आलेलं असते. आणि ज्या वेळेस थिटाची किंमत 90 अंश असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी कोणत्याहीच प्रकारचं कार्य घडून आलेलं नाही. ते मस्त नाही पॉझिटिव्ह वर्क आहे ना निगेटिव्ह, ते आहे या ठिकाणी 0 वर्क. म्हणजेच या ठिकाणी आपण या ठिकाणी अशा पद्धतीने हे वर्क डनचे आपण माहिती घेतली आहे. आता यानंतर आपण जे काही ऊर्जा आहे हा ऊर्जा भाग आपण पुढच्या प्रकरणामध्ये आपण पाहूया. एनर्जी विषयी आपण माहिती घ्या, याविषयी देखील आपण थोड्या माहिती घेऊया. चला तर या ठिकाणी आज आपण थांबूया. पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण उद्या कायनेटिक एनर्जी असेल किंवा म्हणजे एनर्जीच्या संदर्भामध्ये आपण उद्या चर्चा करूया. ओके, जय हिंद, जय कर्मवीर.